पुढच्या घडामोडीकडे सोलापूरमध्ये माकपच्या वतीनं अमेरिका आणि इस्रायल विरोधात निदर्शनं करण्यात आली। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या। माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडनं। सागर, काय नेमकं सगळ्या या आंदोलकांचं म्हणणं आहे? पाहिले की खरं तर अमेरिका आणि इस्रायलच्या विरोधात या ठिकाणी माकपच्या वतीने निदर्शनं जे आहेत ती करण्यात आलेली आहेत। आपण पाहतो या ठिकाणी नेत्यान्याहू आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा जाळत माकपच्या वतीने या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत विरोध जो आहे तो या युद्धाला करण्यात येतोय आणि तत्काळ युद्धविराम करावा। मात्र तत्पूर्वी या दरम्यानच काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी देखील घोषणाबाजी दिली, प्रति आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी तो आंदोलन जो आहे तो हाणून पाडलेला आपल्याला पाहायला मिळतो। आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते देखील माकपचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले आणि दोन्ही गटामध्ये जे आहे ते कुठेतरी तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। मात्र पोलिसांनी तात्काळ यामध्ये हस्तक्षेप करत या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना या ठिकाणाहून घेऊन जाण्यात आलं। मात्र आपण पाहतो या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प आणि नेत्यान्याहू यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी करण्यात येते आणि हे युद्ध जे आहे ते तात्काळ थांबवावं अशी मागणी जी आहे ती आता माकपकडून करण्यात येते। त्यामुळे एकंदरीतच काही काळ तणावाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतोय माकपचे कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। त्यांनी खरं तर या ठिकाणी पुतळा जाळत निषेध देखील या युद्धाचा केलेला आहे आणि या युद्धाच्या निषेधानंतरच या ठिकाणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी देखील भारत माता की जय अशा पद्धतीच्या घोषणा देत या ठिकाणी या आंदोलनाच्या विरोधात प्रति आंदोलन जे आहे ते या ठिकाणी काढलेलं आपल्याला पाहायला मिळतं। नक्कीच.